महावितरणचा भोंगळ कारभार. दहीपुरीत मृत्यूचा सापळा. शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणारे अधिकारी कोणाच्या पाठिंब्यावर? अंबड जिल्हा जालना. एकीकडे वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तात्काळ तोडणारी महावितरण कंपनी, दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कशी घोर निद्रेत आहे याचा संतापजनक नमुना अंबड तालुक्यातील दहीपुरी येथे समोर आला आहे. येथील गट नंबर 209 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून एक विद्युत खांब धोकादायक पद्धतीने जमिनीकडे झुकला आहे. त्यामुळे वीज वाहून नेणाऱ्या जिवंत विद्युत वाहिन्या जमिनीपासून अवघ्या 7 ते 8 फुटांवर लोंबकळत आहेत. एखादा माणूस किंवा जनावर सहजपणे या मृत्यूच्या विळख्यात येईल अशी भयानक स्थिती येथे निर्माण झाली आहे. अर्जाला केराची टोपली. महावितरणला मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा. या गंभीर समस्येबाबत स्थानिक शेतकरी आनंदा विश्वनाथ लिहिणार यांनी थेट फोटो पुराव्यासह 21 एप्रिल 2026 रोजी अंबड येथील माननीय सहाय्यक अभियंता यांच्याकडे लेखी अर्ज दाखल केला होता. परंतु सुस्त आणि संवेदनशीलतेचा अभाव असलेल्या महावितरण प्रशासनाने या अर्जाची साधी दखल घेण्याचेही सौजन्य दाखवलेले नाही. शेतकऱ्यांनी फक्त वीज बिल भरायचे का? त्यांच्या जीवाची किंमत शून्य आहे का? असा संतप्त सवाल आता दहीपुरीतील ग्रामस्थ विचारत आहेत. वादळी पावसाचे संकट. ट्रॅक्टर चालकही धास्तावले. सध्या कडक उन्हाळा सुरू असून खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकरी शेताची मशागत करत आहेत. मात्र डोक्यावर लोंबकळणाऱ्या या काळरूपी तारांमुळे शेतात ट्रॅक्टर नेणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. त्यातच सध्या अचानक येणारे वादळ, कडकडाट आणि अवकाळी पाऊस, वारं कावधळ यामुळे हा आधीच झुकलेला खांब कधीही कोलमडून पडू शकतो आणि मोठी जीवितहानी होऊ शकते. प्रशासनाला जाहीर आव्हान. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतात काम करताना एखाद्या शेतकऱ्याचा वीज प्रवाहाने मृत्यू झाला तर त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का? की नेहमीप्रमाणे तांत्रिक बिघाड म्हणून प्रकरण दाबले जाणार? जनतेचा संयम सुटण्याआधी जागे व्हा. जवळपास महिना होत आला तरी महावितरणने या खांबाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. प्रशासन एखादा शेतकरी मरेपर्यंत वाट पाहत आहे का, असा थेट आरोप आता ग्रामस्थांकडून होत आहे. जर येत्या 2 दिवसांत हा खांब सरळ करून तारा ताणून दिल्या नाहीत तर महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आता तरी सुस्त अधिकारी जागे होऊन दुर्घटना रोखणार की ढिम्म राहणार? महावितरण यावर काय कारवाई करते हे आपण लवकरच पुढील भागात बघणार आहोत. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.